नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानू समोर आला चक्क आता जयंतचा खरा चेहरा. तर जानूने सर्वांसमोर फोडला आता जयंत कानिटकरचं थोबाड. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल, ह्या माजुर्डे निलंबरीने चक्क आपल्या आनंदीला विहिरीत टाकायचं नाटक केलेलं असतं आणि त्यामध्ये बिचारे आपली भावना आता विहिरीत उडी मारते का काय आणि तिच्या बाळाच्या जीवाला काही इजा होते का काय, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आपल्या विश्वाने कशाप्रकारे त्याच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना आणून चक्क आता जानूला जयंत विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण याचा काहीच फायदा झाला नव्हता. कारण की ही जानू चक्क आता त्या जयंतची भक्ती करायला लागली असंच वाटतंय. कारण की जानूने देखील जशी लक्ष्मी आणि श्रीनिवासने डोळ्यावरती पट्टी बांधली ना, की हा जयंत कानिटकर किती चांगला आहे, कारण की याच्यासारखा तर माणूस दुसरा नाही आहे आणि याच्यासारखा जावई आम्हाला भेटू पण शकत नाही, हे जे त्यांना वाटतंय ना, आता ह्याच सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. कारण की ज्या प्रकारे लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघेजण देखील जयंतची काळजी घेतात ना, आणि ज्या प्रकारे आता जानूसोबत त्यांनी लग्न लावायचं हे नाटक जे चालू केलंय ना, आता हे त्यांच्या खूपच मोठं अंगाशी येणार आहे. तर भावनाच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी ती माजुर्डी निलांबरी तिथे उपस्थित असतेच, पण रेणुका बिचारी काकू आपल्या भावनाची खूप काळजी घेत असते. पण आजी आणि सोबतच ही निलांबरी दोघींनी मिळून जो काही प्लॅनिंग बनवलेला असतो ना, त्या प्लॅनमध्ये बिचारी आता भावना आपली फसणार आहे. तर आता भावना पुढे विहिरीत उडी मारायला जाणारच असते, पण तेवढ्यात मात्र सिद्धराज येऊन त्या ठिकाणी भावनाला थांबवतात आणि त्यांना आनंदी पण सापडते. आणि येता येता भावनाच्या जीवावरती सगळ्यात मोठं हे विघ्न टळालेलं असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा सगळा ट्रॅप आणि प्लॅनिंग ह्या निलांबरीने केला होता आणि ह्या माजुर्ड्या निलांबरीला आपल्या भावनाचं बाळ मारायचं असतं. पण ह्या माजुर्ड्या निलांबरीचा पण पर्दाफाश आता लवकरच होणार आहे. तर आता विश्वाला समजत नसतं की ह्या जयंतचा कशा प्रकारे मी पर्दाफाश करू, कारण की सगळ्यांसमोर जर ह्या जयंतचा खरा चेहरा आला तरच मला काय ना काय करता येईल. तर दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवासने कशा प्रकारे आपल्या विश्वाला टार्गेटवरती धरलंय हे तुम्ही पाहिलंच असेल. कारण की त्यांना देखील वाटत असतं की विश्वाने या लग्नात येऊच नये आणि येथून त्यांनी कायमचं निघून जावं. पण या लक्ष्मीला एक गोष्ट समजायला पाहिजे की विश्वाच्या आईचा आता मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं झालेलं आहे तुझ्या महामूर्ख मुलीमुळेच. कारण की तुम्ही पाहिलंच की जयंत कानिटकरबाबतचं सगळ्यात मोठं सत्य आपल्या विश्वाच्या आईला म्हणजेच ललिताला देखील माहीत होतं. पण ह्या लक्ष्मीने आजपर्यंत ना कधी ललितावरती विश्वास ठेवला होता ना आता ती विश्वावरती देखील विश्वास ठेवा नाही. ह्या लक्ष्मीच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधली ना जयंत कानिटकर नावाची, ती आता लवकरच तिला सोडावी लागणार आहे. कारण की पुढे घडणारच भयानक गोष्ट आहे. तर आता जयंतला ज्या प्रकारे विश्वा त्या ठिकाणी येत असतो हे पाहून प्रचंड राग येत असतो. कारण की जयंतला एकच गोष्ट वाटत असते की हा विश्वा इथे काय येतोय आणि कशासाठी येतोय. कारण की त्याने जर माझ्या जानूला काय भडकवलं आणि जानू जर मला परत सोडून गेली तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या विश्वाचा मला काही ना काही बंदोबस्त करायला पाहिजे. आणि जयंत त्या लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांची लिस्ट आता चक्क लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे मागतो आणि म्हणतो की ह्या लग्नात आपल्याला खूप छोटंसं लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या लग्नामध्ये जास्त लोक अजिबात पण आली नाही पाहिजे, कारण की जानूला देखील कम्फर्टेबल वाटेल आणि ह्या घरामध्ये जास्त लोकांची गरज पण नाही आहे आपल्या लग्नामध्ये. पण ह्या जयंतचा डाव आता कोणालाच समजत नसतो. कारण की जयंतला माहीत असतं की माझा डाव जर सगळ्यांना कळाला तर मला ह्या घरात कोणी पाऊल पण ठेवून देणार नाही आहे. आणि या हरामखोर जयंतचा आता अशा प्रकारे विश्वाला पर्दाफाश करायचा असतो की ह्या जयंतला त्या घरातून मात्र आपल्या जानूने धक्के मारून घराच्या बाहेर काढला पाहिजे. आणि विश्वाकडे आता चान्स फक्त असतो पुढचे 3 ते 4च दिवस. कारण की तुम्हाला माहीत आहे, एकदा का जानूसोबत जयंतचं लग्न झालं तर त्याच्यानंतर त्यांना वेगळं करणं शक्य होणार नाही आहे. कारण की ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते ना जयंत कानिटकर नावाची, कारण की त्यांना काही दिसतच नाही ना. पण त्यांना बिचारा संतोष आपला चुकला की लगेच दिसतं. संतोषला ते काय काय बोलतात, वाटेल तसलं त्याच्यासोबत आरोप करतात, पण मात्र ह्या जयंतच्या डोळ्यावरती बांधलेली पट्टी आणि जयंत कानिटकर नावाची बांधलेली पट्टी त्यांना कधीच दिसत नाही. कारण की जानू मरणाच्या दारातून माघारी तर आली, पण परत त्याच जयंतच्या तावडीमध्ये ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासमुळे आपली जानू जाणार असते. तर आता पुढे लग्नाचे विधी तर पार पडत असतात आणि हे सगळं घडत असताना मात्र जयंत कानिटकरला वाटतं की आता मला कोणीच थांबू शकत नाही. कारण की आता फायनली जानूसोबत एकदा माझं लग्न झालं की पहिला काटा मात्र मी त्या संतोषचा काढतो आणि त्याच्यानंतर मात्र विश्वाचा काढतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या आयुष्यात अडथळा आणणारी व्यक्तीच पैदा होणार नाही. पण मित्रांनो, दुर्दैवाने म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की तुम्ही पाहिलंच की जानूच्या आजीला सगळं सत्य माहीत असतं की हा जयंत कानिटकर कसा माणूस आहे आणि जयंत कानिटकरला चक्क आता योग्य ती शिक्षा देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती विश्वाला सापडणार आहे, ती म्हणजे जानूची
जानूची आजी. कारण की त्यांना बोलता येत नसतं, पण त्यांना माहीत असतं की जयंत कानिटकर हा माणूस चांगला नाही आहे. तर एकीकडे संतोषला सगळ्यात मोठा जॅकपॉट माहीत असतो, ते म्हणजे विश्वाच्या आईला मारलेला व्यक्ती कोण आहे, तो जयंत कानिटकर. आणि त्याच्या बाबतीचे पुरावे देखील मात्र ह्या संतोषकडे असतात. पण संतोषने पण अजून ते पुरावे कोणालाच दिलेले नसतात, कारण की संतोषला किती मोठं लालच आहे तुम्हाला माहितीच आहे. कारण की त्याला एकच गोष्ट वाटत असते, काही जरी झालं तरी मला जोपर्यंत पैसा येतोय तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि जयंत कानिटकर आणि आता संतोषची मीटिंग लग्नाच्या अगोदर एकदा होती आणि हा सगळा प्रकार आपला विश्वा पाहतो. म्हणजेच त्या मीटिंगमध्ये त्या दोघांचं डील फायनल होतं आणि संतोष जयंतला एकच गोष्ट सांगतो आणि म्हणतो की मला फायनली एवढे पैसे दे, मी तुझं सत्य कोणाला सांगणार नाही, कारण की तो आता जानूसोबत लग्न करतोय म्हणून. पण हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र जयंत म्हणतो की तुला मी हे शेवटचे पैसे देतोय, त्याच्यानंतर तू जर मला आणि माझ्या जानूला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी देखील मी तुला मारायला मागे पुढे पाहणार नाही. आणि ते व्हिडिओ हे लवकर सगळं डिलीट करून टाक आणि हे सत्य तो कोणालाच सांगणार नाही, हे मला आत्ताच शब्द दे. तर आता संतोषकडून जयंत शब्द जर घेतो, ते व्हिडिओ डिलीट करायचं वचन देखील घेतो. पण हा सगळा चाललेला त्यांचा व्यवहार आपला विश्वा दुरून पाहत असतो, कारण की विश्वाला समजतं की संतोषला सगळ्यात मोठं सत्य माहीत आहे, ते पण मात्र संतोष मला सांगत नाही. तर आता फायनली लग्न व्हायचा दिवस उजळतो आणि त्याच्या अगोदर लग्नाचे जे काही विधी असतात ते पारच पडत असतात. पण त्यामध्ये मित्रांनो आपल्या बिचाऱ्या जानूच्या बाळाच्या जीवाला धोका सगळ्यात मोठा निर्माण होतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ही निलांबरी माजुर्डी, हिला अजूनपर्यंत पर्दाफाश झाला नाही आणि त्या निलांबरीच्या नादाला लागून आपली आजी पण पूर्ण बिघडून गेलेली आहे सुलक्षणा. कारण की सुलक्षणा आजी अशी नव्हतीच, कारण की ती पहिली भावनाच्या विरोधात होती, पण तिला मारण्याचा प्रयत्न तर करत नव्हती. पण आता बिचारा त्या बाळाला मारण्यासाठी मात्र ह्या सुलक्षणाला देखील त्या निलांबरीची साथ द्यावी लागत आहे. तर सिद्धू आणि भावनाने त्या जोगतिनीला जोपर्यंत बंद करून ठेवलंय तोपर्यंत ही माजुर्डी निलांबरी आपल्या भावनाच्या जीवाला धोका निर्माण करणारच आहे. आणि दुसरीकडे मात्र कहाणी सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट तेव्हाच येतो, कारण की आता आपल्या संतोषला सगळ्यात मोठी गोष्ट समजते, ते म्हणजे हा जयंत कानिटकर माणूस एक खुनी नसून त्यांनी खूप सारे खून केलेले आहेत. कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की त्यांनी त्या संतोषच्या स्वतःच्या आजीला पण मारण्याचा प्रयत्न केला होता आणि संतोषला आता त्या घरामध्ये एंट्री भेटली, त्याच्यामुळे संतोष ठरवतो की आता ह्या घरामध्ये मला कोणीच काही करू शकत नाही आणि ह्या जयंतचा पर्दाफाश पण मी याच घरात करेल. तर फायनली मित्रांनो आपल्या विश्वाला सगळ्यात मोठा प्रूफ भेटतो, ते म्हणजेच आता जानूची आजी. आणि दुसरीकडे मात्र आता हा संतोष, कारण की कधी ना येणाऱ्या हा संतोषला अक्कल येते आणि संतोष आपल्या विश्वाला सगळ्यात मोठं सत्य सांगून टाकतो. आणि त्यावेळेस मात्र आपला विश्वा देखील ठरवतो आता हाच पुरावा मी सगळ्यांसमोर घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंत कानिटकरचा पर्दाफाश करेल. आणि मित्रांनो आता जानूसमोर सगळ्यात मोठी घटना ही घडते की तिला तिचा फ्लॅशबॅक आठवतो, ज्यावेळेस मात्र हा जयंत कानिटकर लग्नाचा विधी फायनली पार पडणार असतो. विश्वाला वाटतो की तो आता हारला, ह्या डावामध्ये तो जिंकू शकत नाही. आणि त्यावेळेस मात्र जानूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याच्याच वेळेस मात्र जानूला तिचा भूतकाळ आठवतो, जानूला चक्कर येते, जानू परत चक्कर येऊन पडते. आणि जानूला भूतकाळ आठवल्याच्या नंतर जानू डायरेक्ट सर्वांसमोर म्हणते की हा जयंत कानिटकर हा माणूस इथे काय करतोय आणि हा माझ्याजवळ कसं काय बसला. आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र विश्वाला प्रचंड आनंद होतो आणि जानू सर्वांसमोर त्या लग्नामध्ये ह्या जयंत कानिटकरचं थोबाड रंगवते आणि त्या जयंत कानिटकरला आता तेथून धक्के मारून घराच्या बाहेर काढणार आहे. तर हा सगळा प्रकार तुम्हाला पुढे पाहायला भेटेल, कारण की आता लग्नाचे विधी हे आठवड्याभर चालूच राहतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा प्लॉट ट्विस्ट पाहायला भेटेल. आणि मित्रांनो फायनली तुम्हाला काय वाटतंय, आपल्या जानूचं आणि विश्वाचं लग्न होईल का बरं? कारण की खूप इच्छा आहे जानू आणि विश्वाचं लग्न होण्याचं. जानू ज्या प्रकारे त्या जयंतच्या प्रेमात वेडी झाली ना, तशी जर आपल्या विश्वाच्या प्रेमात वेडी झाली तर ती आयुष्यभर सुखी राहू शकते. तर दुसरीकडे मात्र ह्या माजुर्ड्या निलांबरीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या परत ह्याच अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि धन्यवाद.